गुड मॉर्निंग. आज मी तुम्हाला पालकची भाजीची रेसिपी दाखवणार आहे, जशी मी बनवते तशी. आधी तर मी पालक स्वच्छ धुवून घेतली, चिरून घेतली आणि जे काय लागते मिरची, टमाटर, कोथिंबीर आणि लसूण ठेचून घेतला. आणि मी कुकरमध्ये बनवणार आहे, तर मग कुकरमध्ये मी तेल टाकलं, जिरे टाकले, मिरची टाकली. मिरची छान परतून झाल्यानंतर ठेचलेलं लसूण टाकला, तो पण छान परतून घेतला. त्यानंतर त्याच्यामध्ये टमाटर टाकून आणि थोडंसं मीठ टाकलं, जेणेकरून ते पटकन शिजलं जाईल. ते पण छान परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली डाळ टाकली तुरीची. त्याला मी 5 मिनटं आधी भिजवून घेतलं होतं. ती डाळ टाकल्यानंतर पण ते मी छान मिक्स करून घेतलं आणि मग नंतर त्याच्यामध्ये चिरलेली पालक घालायची आहे. आपण याला डाळ पालक पण म्हणू शकतो, पण आम्ही असं बनवतो भाजी त्याची. त्याला मग छान मिक्स करून घेतलं. मग मी त्याच्यामध्ये टाकते शेंगदाणे आणि शाहू बघा उठून आली आणि लगेच मोबाईल बघायला लागले, नाटकं बघा त्याची. मग कोथिंबीर टाकली आणि 1 चमचा बेसन पीठ ते पाण्यामध्ये मिक्स करून ते टाकलं शेवटी. आणि जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकून मग मी कुकरचं झाकण लावून त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे. तोपर्यंत मी पीठ मळून घेतलं. आणि कोण कोण असं तेलाच्या पिशवीचं सगळं पीठाला लावून घेतं सगळं तेल, मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर पीठ भिजते तोपर्यंत मला भाकरी पण करून घ्यायच्या होत्या. मी भाकरी करते तर पिल्लू बघा मला कसं मदत करते. मला म्हणते मला तुझ्यासारखं येतच नाही. भाकरी झाल्यानंतर लगेच मी चपात्या पण करायला घेतल्या. चपात्या झाल्या आणि मी भाजीला तडका देणार होते वरनं. थोडंसं तडका पॅनमध्ये तेल घेतलं आणि लसूण टाकून तो छान परतल्यानंतर छान तडका दिला. मग आपली भाजी रेडी. खूप छान झाली होती. चला तर ब्लॉग इथंच एंड करते. बाय.